शिरूर तालुक्यात काल रात्री पावसानं हजेरी लावली। पावसामुळे खरीप हंगामातल्या काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये सारसबाग इथल्या दिवाळी पाडवा उत्सवामध्ये गोंधळ झाला। किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला। 4 ते 5 जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद मिटवला। पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फर्निचर दुकानाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मात्र या घटनेमध्ये फर्निचरच्या दुकानाचं मोठं नुकसान झालं। पुण्यामध्ये फटाक्यामुळे एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे। फटाक्यातला बाण डोळ्यात घुसला आणि एका तरुणाला गंभीर दुखापत झाली। पुण्यामध्ये पर्वती परिसरात ही दुर्घटना घडली आहे। या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि फटाके फोडताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। नाशिकमध्ये एका फटाक्याच्या व्यापाऱ्याला 13 लाखांचा गंडा घातला गेलाय। फटाके दुकानाला परवाना देण्याच्या बहाण्यानं त्याच्याकडून पैसे उकळले आणि या प्रकरणात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आणखी एका आरोपीला अटक केली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडलगत अतिक्रमणावर NMRDAनं केलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। 3 प्रकरणांमध्ये तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। स्थगिती मिळालेल्यांमध्ये एका बँकेसह सहकारी सोसायटीचा समावेश आहे। शेतकऱ्यांच्या याचिकेनंतर 3 प्रकरणांना स्थगिती मिळाली आहे। नाशिकचे माजी नगरसेवक पवन पवार यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। चाकूचा धाक दाखवून 20 लाख रुपये हडपल्या प्रकरणामध्ये पवन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबड पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजीनगरमध्ये काल पावसानं हजेरी लावली। पैठण, कन्नड, सिल्लोड या परिसरात पाऊस झाला आणि या पावसामुळे कपाशी आणि मका पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। पुढचे 4 दिवस राज्यामध्ये हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे। संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कॉपी मुक्त परीक्षेसाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे आणि यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बाह्य पर्यवेक्षक नियुक्त केला जाणार आहे। भरारी पथक सुद्धा नियुक्त केले जाणार आहे। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी 3175 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। मात्र आतापर्यंत केवळ 900 कोटींचं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची नाराजी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरसह राज्यात जानेवारी 2026 अखेरपर्यंत महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत आणि त्या दृष्टीनं महापालिका प्रशासन सुद्धा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे आणि प्रारूप मतदार याद्या 6 नोव्हेंबरला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी मनपा प्रशासनानं प्रभागनिहाय पथकं नियुक्त केलेत आणि दिवाळी संपताच पथक कामाला प्रारंभ करू शकतात। शहरात 29 प्रभाग तयार केलेत। एका प्रभागातून 4 सदस्य निवडून येतील। प्रभाग क्रमांक 29 मधून 3 सदस्य विजयी होतील।